संप्रदाय 1992 आम्ही हा हरिपाठ लिहिलेला आहे। त्याच्यामध्ये ते सांगितलेलं आहे, कारण ज्यावेळी आम्हाला मार्च 91ला पूर्णत्व प्राप्त झालं, आत्मसाक्षात्कार झाला, त्यावेळेचा तो माझे ते अभंग आहे। आणि त्यावेळी मी सांगितलं की गुरुना शरण जा, वंदुनी चरण काय मिळे फळ, नरेंद्र म्हणे षडरूप निशेष मोडे। त्याच्यात ते सांगितलेलं आहे की आत्माराम स्थिर करोनी विवेक। आपल्याला त्या आत्मारामापर्यंत कोण पोहोचू शकतात? सद्गुरू, ज्यांना सद वस्तूचं ज्ञान झालेलं आहे असे। मग ते कुठे कुठे आहेत? ते तीर्थामध्ये आहेत, ते आकाशामध्ये आहेत, अग्नीमध्ये पण तेच आहेत, सूर्यामध्ये पण तेच आहेत। ते कुठे नाही तशी जागाच नाही आहे, असं एक गुरुतत्व आहे। गुरु म्हणजे व्यक्ती नाही आहे, हे लक्षात घ्या। गुरु एक शक्ती आहे, एक तत्व आहे, आणि हे तत्व ज्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे त्या व्यक्तीला सद्गुरू म्हणतात। आणि अशा सद्गुरूंना आपण जर शरण गेलो तर आपल्या जीवनाचं कल्याण झालं म्हणून समजा। पण त्यांना शरण जायचं म्हणजे काय? काय नेमकं करायचं? शरण जायचं, शरण जायचं। आम्हाला पण जायचं हो, आम्हाला जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यांच्या प्रेमातच पडायचं आहे, पण नेमकं काय करायचंय आम्ही? त्याचे सांगितलंय, मी काय सांगितलं की ध्यानम, शरणम आणि नमम, म्हणजे नतमस्तक व्हा, ध्यान करा आणि त्यांनी सांगितलेल्या मंत्रावर प्रेम करा, साधना करा। म्हणजे सोप्या भाषेत सांगतो मी तुम्हाला की साधना, सेवा आणि आचरण या 3 गोष्टी जर तुमच्यामध्ये ओतप्रोत आल्या, गुरुनी सांगितलेलं तसं ॲज इट इज पाहिजे। त्यामुळे आपल्याला 3 गोष्टी करायच्या आहेत। सेवा करायची आहे, सेवेला कधीच कंटाळा करायचा ना, सेवा कोणतीही असू दे। काही जण वाटत असं की स्वामींच्या समोरच सेवा करायला पाहिजे म्हणजे स्वामींचं लक्ष राहील, अजिबात नाही। आपण हेच तर चुकीचं करतोय, कारण हे डोळे कधीच बघत नाहीत, समोर असणारे लय भरपूर गडबडी करतात। त्यांच्याकडे लोकांना वाटतं जवळ होतं तरी स्वामीने काय कळलं नाही का? अरे मी ह्याने बघतच नाही ना बाबा। हा सर्च लाईट आहे, तो असा सारखा फिरत असतो आणि त्याच्यामध्ये सगळं सापडत असतात। तिकडे टॉयलेटच्या तिकडे सेवा करणारा जो माणूस आहे त्याच्यावर पण लक्ष असतं। हे तर हा एवढासा कॅम्पस आहे, हे छोटासा कॅम्पस आहे। मी केवढा मोठा आहे? मी अनंत ब्रह्मांडामध्ये आहे। आता तुम्ही माझ्या शरीराकडे बघता आणि त्यामुळे तुम्हाला वाटतं कसं काय शक्य आहे? मला शरीर बघू नका हो, शरीर म्हणून बघू नका। हे शरीर व्यक्त होण्यासाठी आहे। पाणी जे आहे ना ते बाटलीत भरलं की त्याचा आकार बाटलीसारखा होतो, म्हणून पाणी बाटलीसारखं नाही कधीच। बादलीमध्ये भरलं तर त्याचा आकार बादलीसारखा होतो, म्हणून पाणी बादलीसारखं आहे का? नाही। तसंच गुरु एक तत्व आहे, शक्ती आहे, ती तुमच्यामध्ये पण आहे, पण अजून त्याच्यामध्ये रज तम सत्व हे असल्यामुळे ते दिसत नाही। आत्मसाक्षात्कार झालेल्या व्यक्तीला सुद्धा जपून वागावं लागतं, कारण त्याच्याकडून पण चुका होऊ शकतात। कारण त्याची जो देह आहे हा देह काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, माया या विकारांपासूनच तयार झालेला आहे। हे जे मटेरियल आहे ना देहाचं, हे मटेरियल रज स्तंभ सत्व आकाश पृथ्वी अग्नी वायू आणि पाणी या 8 गोष्टींपासून हा देह बनलेला आहे। तसा जरी तो आत्मज्ञानी पुरुष असला तरी त्याच्याकडनं चुका होणार नाहीत असं नाही सांगता येत, पण त्याच्याकडे विवेक असतो। ज्या आत्मज्ञानी पुरुषाकडे विवेक असतो तो स्वतःला कंट्रोल करतो, नाहीतर अनेक संकट त्याच्यावर येत असतात। सकाळपासून संध्याकाळपर्यंत बोलायचं कसं, चालायचं कसं, वागायचं कसं, जगायचं कसं, राहायचं कसं। त्या बरेच जणांना वाटतं ना एवढंही मी भक्ती केली, आपण संत संघाला यायचं बंद करतो। आमच्या सेवा केंद्रात असा प्रसंग आलाच कसा, संत संघाचा फोटो तुमचा आला आणि हे असं घडलंच कसं? अरे बाबा, नियतीने जे ठरवलं ते होणारच आहे, घडणारच आहे। नियतीचं चक्र जे आहे ते कधी बदललं जाणार नाही ह्याची काळजी घ्यायची असते, हे लक्षात घ्या।
त्यामुळे तुम्हाला वाटत असतं एवढं स्वामींवर प्रेम करतो आम्ही, एवढी भक्ती करतो, मरमर भक्ती करतो, लोक आम्हाला काय म्हणतील. अरे स्वामीने काय म्हणतील, स्वामी घाबरत नाही तर तुम्ही का घाबरता. मी कोण लागून गेलो. तेव्हा गुरु हे तत्व त्याला कसं वागावं लागतं, माणूस रूपामध्ये आलं की किती कठीण असते वेळ, ती लक्षात घ्या. अनेक प्रसंगात अनेक मोह येतात अगदी, तरी सुद्धा त्याच्यापासून कितीतरी स्वतःला जपत 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 विवेक, म्हणून ते सांगितलं विवेक ठेवावा लागतो, रागवावं पण लागतं. हे सगळं करून पण कशातही अडकत नाही तो सद्गुरू सगळ्यात असतो. तुम्ही ज्या ज्या गोष्टी करता त्या सगळ्या सद्गुरूंना येत असतात, एवढं लक्षात ठेवायचं. पण विवेक, त्या हा विवेक तुमच्यामध्ये आला पाहिजे. आणि स्वामींनी सांगितलं त्या आपण तुम्ही व्यावहारिक माणसं, आत्मज्ञानाचं सोडून द्या, व्यावहारिक माणसं सुद्धा किती मायेच्या आहारी जाता, भक्ती करत असता, स्वामी तुम्हाला पावत असतात, तुमचं प्रत्येक गोष्ट होत असते, मग आणखीन अपेक्षा आणखीन अपेक्षा आणखीन अपेक्षा. काही मर्यादा आहेत ना, त्याच्या पलीकडे स्वामी नाही लाड करणार. लाड करायच्या पद्धतीने करणार, कारण तुला सारखे लाड करतेला फुकट जाशील ना, आत्मज्ञानाकडे नको का जायला. आत्मज्ञान मिळवलं पाहिजे, आत्मज्ञानासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजे. का हा जन्म नाही, पुन्हा जन्म मिळणार नाहीये. जरा सोपं सांगतो, कारण मी सांगतोय ते डोक्यावरून चाललेलं आहे. माझ्या लक्षात आलंय, बाप्पाने सांगितलं तू बोलतोस ते काहीच कळत नाही कुणाला काय बोलतोस ते. किती गुरु बरोबर पाठीमागे असतात बघा. बाप्पा बोलले तू बोलतोस तर हाय लेवलला बोलतोस, त्या बऱ्याच जणांना काय कळतच नाहीये काय तुला म्हणायचं आहे ते. सोप्या भाषेत सांग, सोप्या भाषेत सांगतो. म्हणजे देव सुद्धा तुमच्यासाठी तिष्ठात राहतो, तुमच्या पाटणं फिरतो. नामदेव महाराजांच्या पाठीमागून फिरायचे ना, तर माझ्या पाठीमागून सुद्धा माझे गुरु फिरत असतात. माझा देव तोच आहे. तेव्हा असा प्रकार आहे. ध्यानी मनी स्वप्नी कोण, बाप्पा. आणि त्यांच्या कार्यासाठी लढत राहायचं, झगडत राहायचं. कारण त्यांना एक शब्द दिलाय, लेबल लावलेला जगद्गुरु होणार नाही. कारण त्यांनी माझ्याकडून शब्द घेतलाय, तू जगद्गुरु होणार, पण लेबल लावलेलं जगद्गुरु होता कामा नये. त्यांची इच्छा काय की जगद्गुरु म्हणजे कसा पाहिजे, हिंदू जगताचा गुरु पाहिजे ना, त्याने वेगवेगळ्या विषयाने हात घातला पाहिजे. आणि त्यांनी काय केलं पाहिजे, हिंदू धर्म कसा जगेल, कसा वाचेल, कसा संघटित होईल, कसा एकजूट होईल, त्याचा प्रयत्न करत राहिलं पाहिजे. मग त्याची तमा नाही बाळगली पाहिजे. लोक माझ्यावर टीका करतील, लोक माझ्यावर हल्ला करतील, लोक मला अमुक करतील. होणार असेल तर होईल, कुणाला पाहिजे ते, होणार असेल तर होईल. असं सरेंडर व्हावं लागतं. तेव्हा आपण काय करतो, भक्ती करतो. आणि भक्ती केल्यानंतर आपली प्रत्येक अपेक्षा असते, हे झालं पाहिजे, हे झालं पाहिजे, हे झालं पाहिजे. सुटला एखादा पॉइंट, सुटला नाही झालं, दिली सोडून भक्ती. तो अनेक जन्म गटांगळ्या खाणार म्हणजे खाणार. देवानं सांगितलेलं आहे की तुला चालता बोलता परमेश्वर दिलेला आहे, त्याच्या सहवासात राहा. कधी 19-20 होणार ना. सगळेच काय प्रश्न तुमचे सुटतील असं नाही, सगळे जीवनातले प्रश्न सुटणार नाहीत. कारण जर हे सगळे सुटत राहिलात तर तुम्हाला त्रिविधा ताप दुःख कसं मिळणार. त्रिविधा ताप दुःख मिळाल्याशिवाय मोक्ष कधीच नाहीये. त्या लक्षात घ्या. जीवनामध्ये असे प्रसंग येतच असतात. म्हणून मागं पुढं बघायचं नसतं, त्याच्यावर मात करायची असते. आणि आपलं ध्येय जे आहे ते ध्येय काय असलं पाहिजे की मी मनुष्य जन्माला आलोय, मला मागच्या जन्माच्या पुण्यामुळे काही आनंद आहे, काही दुःख आहे, ते भोगायचंच आहे, भोगावंच लागेल. बरं नाही मी काय केलं, डबल याल. मग ठीक आहे, आता जे जन्म मिळालाय हा जन्म आता आपण काय करूया, अशीच सद्गुरू भेटलेत, आपण त्यांचा अनुभव घेतोय, प्रचिती घेतोय, अनेक अनुभव प्रचिती बघतोय आपण. मग ते आपल्यासाठी कमी आहेत का. जर त्यांचा प्रसंग सुटू शकतो, माझे 99 प्रसंग सुटले, माझा एकच प्रसंग सुटत नाही, म्हणून मी भक्ती करायची सोडून द्यायची का, हे समजून घेतलं पाहिजे. म्हणजे काय, मोह मायेमधून बाहेर आणि आपल्यामध्ये जास्तीत जास्त गुरूंवर प्रेम कसं करता येईल ते करायचं. माझ्याकडे दुसरं काहीच भांडवल नाही. मी जग जाहीर सांगून टाकतो लोकांना की माझ्याकडे काहीच नाही भांडवल, एकच भांडवल आहे, ते म्हणजे प्रेम. इतकं प्रेम आहे गुरूंवर.
गुरूंसाठी अनेकांना दुखवावं पण लागलं. मला माझ्या गुरूंपेक्षा जगात कुठलीच गोष्ट महत्वाची नाही असं गुरूंवर ज्यावेळी प्रेम करतो आपण त्यावेळी या तिन्ही गोष्टी आपल्याकडून ऑटोमॅटिक घडत असतात. विषयातच नाही होत. आता मगाच्या विषयावर परत येऊया की आमच्यामध्ये काम नाही आहे का? जरूर आहे. लगेच आठवतं की बाप्पा इथे आहेत. आमच्यामध्ये क्रोध नाही आहे का? आहे. लगेच आठवतं बाप्पा इथे आहेत. आमच्यामध्ये मोह नाही का? आहे. पण लगेच आठवतं नाही ना बाबा ही गोष्ट घरच्यासाठी नाही आणलेली आहे, त्यांच्यासाठी. ही आपली नाही आहे, त्यांची आहे. गुरुना हृदयामध्ये बसवा, मग कधीच चुका होत नाहीत. गुरु जर हृदयामध्ये तुमचे असतील आणि ते आहेच आणि त्यांना सगळं दिसतंय असा फक्त भाव जर ठेवलात ना तर आणखीन भांडवल काहीच नको आहे. एवढंच लक्षात येतं, मी जसं लक्षात ठेवलंय तसं, की मला माहिती आहे की बाप्पा संपूर्ण चराचरात आहेत आणि त्यांचं माझ्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीवर लक्ष आहे. ते माझ्याबरोबर आहेत. त्यामुळे बाप्पा सर्वत्र आहेत हा भाव माझा ठाम असल्यामुळे चुका घडत नाही. ज्यांचं गुरूंवर प्रचंड प्रेम आहे ना ती व्यक्ती नेहमी ट्रॅकवर राहते. हा गुरु असतात, गुरु शक्तिमान आहेत, गुरु चराचरात आहेत असा ज्यांचा भाव आहे ते चुका करतात. काय बोललो बघा, गुरु आहेत, गुरु शक्ती आहे, गुरु चराचरात असा आहेत असा ज्यांचा भाव आहे त्यांच्याकडनं चुका घडतात. गुरु माझ्या सोबतच आहेत त्यांच्या चुका नाही घडत. त्यांच्या चुका नाही घडत. बऱ्याच जणांमध्ये मनामध्ये असतं स्वामी तुम्ही आत्मज्ञान झालंय, तुमच्याकडून कधी चुका घडत नाहीत का? घडू शकतात, घडलेले नाहीत अजून पण घडू शकतात 100%. असे प्रसंग येतात की काम क्रोध मद मत्सर मोह माया ह्यात अडकण्याचा प्रसंग येतो जीवनामध्ये. सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप वेळा येतो. पण कधीच त्याच्यामध्ये मी अडकत नाही का? मला माहिती असतं बाप्पा आहेत ना, मुस्कटवून काढतील ना. भीती, आधारयुक्त भीती ती तुमच्या हृदयामध्ये राहिली तर तुमच्यातला क्रोध तुम्हाला कंट्रोल करता येईल. जीवनामध्ये कुणाला ना कुणाला आयुष्यामध्ये आपला आदर्श मानायचा असतो आणि त्याला जीव भाव देऊन वाहून टाकायचं. त्याने मारू दे, रागू दे, बोलू दे, काय करायचं त्याला करू दे. मी कसं म्हटलं, नरेंद्र म्हणे तुझं विकला जीव भाव. नुसतं फुकट नाही, तिला विकलाय मी, तुला माझा जीव भाव मलाच मी विकून टाकलेला आहे आणि त्यामुळे मी काय मेहरबान नाही करत आहे, मी देणेकरी आहे तुझा. त्यामुळे तुझी दादागिरी चाललीच पाहिजे. फुकट दिला तर वेगळा असतो प्रकार. अशा प्रकारे मी गुरुंना देऊन टाकलंय स्वतःला. म्हणजे मी म्हणतो मी काय काया वाचा मनानं जे तुम्हाला शरण आलोय ते असं काय फुकट नाही असं मी स्वतःला समजतो. फुकटच आहे पण मी स्वतःला काय समजतो, आपण त्यांचा मोबदला घेतलेला आहे त्यांच्याकडून. त्यामुळे ते सांगतील ती दादागिरी चाललीच पाहिजे माझ्यावर. एवढंच भांडवल आहे, बाकी काहीच नाही भांडवल. मी तुमच्यासारखंच आहे. मी आज सुद्धा संसार सोडलेला नाही आहे. म्हणजे बायको मुलं संसार घर दार प्रपंच सगळं करतोय. तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काही फरक नाही, उलट तुमच्यापेक्षा मजबूत करतोय संसार प्रपंच. पण कुठेच बॅलन्स जात नाही का? तर गुरु साक्षीदार आहे, त्याला साक्षी ठेवून वागतो मी. त्यामुळे असे अनेक मोह येतात, अनेक प्रसंग येतात. कोणतरी काहीतरी गिफ्ट घेऊन येतो, घरात जाणार नाही, ती मठाची मठातच राहणार. कधी तसं वाटत नाही, कारण आपण सेवक आहोत, मालक गजानन महाराज आहेत. आणि सेवकाचं ते काम नाही आहे की आपल्याकडे घेऊन जायचं, मालकाची गोष्ट मालकाकडे नेऊन द्यायची. तेव्हा मालकाला पण लक्षात येतं, अरे हा माझा चाकर आहे, माझी इज्जत जाईल ना, म्हणून तो बघा कपडे लत्ता वगैरे व्यवस्थित देतो की नाही. देवाला मालक केलं तर फायदा काय बघा. नाही कळलं की त्या मालकाला कळणार आहे हा प्रामाणिक नोकर आहे आणि आपण ह्याला कपडा लत्ता जर शिवला नाही तर 4 लोकांत आपलीच इज्जत जाईल म्हणून तो देतो ना. तसा आहे देव देत. तुम्ही ज्यावेळी काही त्याच्याकडून अपेक्षा ठेवत नाही, अध्यात्म एकदम सोपं आहे.
फक्त नीट समजलं पाहिजे. तेव्हा अशा प्रकारे गुरूंवर जर प्रचंड प्रेम केलं तर कठीण काही नाही आहे. ध्यानम, मनन आणि शरणम. तेव्हा त्यांचं सतत ध्यान लक्षात ठेवा, त्याचं मनन करा सतत की तो मालक आहे, तो मालक आहे, तो मालक आहे. मी आता गजानन महाराजांना माझे मालक म्हणतो, स्वामी. याचा अर्थ मालक, माझ्या शरीराचा मालक तो आहे, माझ्या वाणीचा मालक तो आहे आणि मनाचा मालक तो आहे. माझं मन जे आहे त्याला वाहून टाकलेलं आहे, त्याला पाहिजे तिकडे मनाला घेऊन जायचं, त्याला पाहिजे तसं करून घ्यायचं. अशी उच्चतम स्थिती जी आहे ती गुरूंकडे आल्यानंतर साधकांना प्राप्त होते. फक्त साधक त्या पट्टीतला पाहिजे, मग त्याला कळतं अरे सोपं आहे एकदम. स्वामींवर इतकं प्रेम करायचं, इतकं प्रेम करायचं. आई, भाऊ, बहीण, नाती गोती किती आड आली तरी नाही ऐकायचं, म्हणजे ऐकायचं. स्वामी म्हणजे माझा देव आहे, स्वामी म्हणजे माझा प्राण आहे, स्वामी म्हणजे माझा ईश्वर आहे. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट कशी होणार मी विचारणार नाही, त्यांना करायची असे करून घेतील. बस संपला विषय. मोक्ष 100% मिळणार. प्रवचन समाप्त होते ही सभी की आंखें परम श्रद्धेय जगतगुरु रामानंदाचार्य जी के चरण कमलों पर आ ठहरी. एक तरफ समस्यार्थी प्रभु रामानंदाचार्य जी से अपनी समस्या का हल पाकर संतुष्ट हो रहे थे, तो वही दूसरी तरफ दर्शनार्थी पूज्यपाद के चरणों पर नतमस्तक होकर धन्यता महसूस कर रहे थे. इस समारोह में भारी संख्या में 1285 श्रद्धालुओं ने उपासक दीक्षा तथा 727 श्रद्धालुओं ने साधक दीक्षा ग्रहण कर आध्यात्मिक मार्ग का अवलंब किया. कार्यक्रम की भव्यता, गरिमा तथा आध्यात्मिकता देख इस समारोह में अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित हुए. इनके प्रमुख पूर्व विधायक बीड़ श्री सुनील धांडे जी, पूर्व सांसद श्री चंद्रकांत खैरे जी आदि मान्यवर अतिथियों ने परम पूज्य जगतगुरु रामानंदाचार्य जी के प्रत्यक्ष दर्शन प्राप्त किए. अपने गुरुवर के दर्शन हेतु इस समारोह में दोनों दिन विशाल संख्या में भाविक उपस्थित थे. प्रतिदिन लगभग 30,000 से 40,000 भाविक कार्यक्रम स्थली पर उपस्थित रहे. दोनों दिन सभी भक्तजनों के लिए स्वादिष्ट महाप्रसाद का आयोजन भी किया गया था. सूर्यास्त होने लगा और संध्या आरती के स्वर वातावरण में गूंजने लगे. समारोह का अंतिम पड़ाव करीब आ पहुंचा. विदाई आरती के साथ कार्यक्रम का समापन हुआ. जय सिया राम.